डाळ तडका बनवण्यासाठी डाळ घेतलेली अर्धी वाटी मुगाची. आता हिला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया डाळीला. डाळ तडका बनवण्यासाठी इथे एक तांबे पाणी ठेवलेलं आहे. आता ही डाळ धुवून घेतलेली आपण यामध्ये डाळ टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकून घेऊ यामध्ये, थोडीशी हळद. तर आपण डाळीला 3 शिट्ट्या काढून घेऊ कुकरला. डाळ तडका बनवण्यासाठी तसं साहित्य घेतलेलं आहे. लसूण घेतलेला आहे, चॉप केलेला आहे. हिरवी मिरची, चॉप केलेला अद्रक, लसूण, कोथिंबीर, बेडगी मिरची, कांदा, टोमॅटो हे घेतलेले आहेत. डाळ तडका बनवण्यासाठी 2 वाटी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाले यामध्ये टाकून घेऊ सगळ्यात अगोदर मोहरी, त्यानंतर थोडेसे जिरे, लसूण चॉप केलेला, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कढीपत्ता हे टाकून यामध्ये 2 मिनिटं परतून घेऊया आपण. आता हे भाजून झालं. यामध्ये कांदे घेऊया 2 टाकून आपण बारीक चिरलेले. असं 2 मिनिटं कांदा पण आपण परतून घेऊया. मसाला भाजून झाले. यामध्ये 2 टमाटे टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकून घेऊया टमाटा लवकर गळण्यासाठी. कातर अगोदर पण मीठ टाकलेलं आपण डाळीमध्ये डाळ शिजताना. आता 2 मिनिटं हे टमाटे परतून घेऊया आपण. सगळे मसाले परतून झालेले आहेत. कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकून घेऊया. लाल तिखट 1 चमचा, थोडासा गरम मसाला, धनिया पावडर 1 चमचा, थोडीशी हळद. आता 1-2 मिनिटं आपण हे परतून घेऊ. सगळा मसाला परतून झालेला आहे. यामध्ये आता आपण हे डाळ शिजून घेतलेली हे डाळ घेऊया टाकून यामध्ये आणि मिक्स करून घेऊया. सगळी डाळ मी करून घेतलेली आहे. वरतून टाकून घेऊ थोडीशी कोथिंबीर, थोडीशी कस्तुरी मेथी आणि दणकून एक उकळी घेऊया. आता डाळीला तडका देण्यासाठी इथं 2 चमचे तूप घेतलेले आहे. तूप गरम झालेलं आहे. थोडीशी जिरे टाकून घेऊया तुपामध्ये. चॉप केलेला लसूण, चॉप केलेला अद्रक, ही बेडकी मिरची. आता आपण गॅस बंद करून घेऊया. लाल तिखट अर्धा चमचा यामध्ये टाकून घेऊया आपण. गॅस बंद करून घेतलेला आहे. डाळीला पण दणकून उकळी आलेला आहे. आता हे तडका लावून घेऊ आपण वरती असं तुपाचा मिक्स करून घेऊया. कसा आहे आपला डाळ तडका एकच नंबर झालेला आहे. त्या पद्धतीची नक्की ट्राय करा. तर तयार आहे आपला डाळ तडका 1 नंबर झालेला आहे. इथे जिरा राईस पण मी बनवलेला आहे. एकच नंबर झालेला आहे. या पद्धतीचं नक्की ट्राय करा मित्रांनो. एकच नंबर झालेला आहे. थोडेसे पापड घेतलेले आहे यावरती असं पुश करून नक्की ट्राय करा. एकच नंबर झालेला डाळ तडका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.